आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। या प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना दिलं। तर धनंजय देशमुखांनी आम्हाला न्याय हवा असून आम्ही जो एफआयआर आहे त्याचप्रमाणे बोलणं झालं असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। तर जी घटना घडली त्या कालावधीत सीडीआर आहेत ते सीडीआर बाहेर काढावेत अशी मागणी देशमुख कुटुंबियांची आहे। जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय। आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे। महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं। निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब ते बोलत होते, आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा। निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, त्यांनी हो बोलले। त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिले। मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही जे एफआयआर आहेत एफआयआर प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि एफआयआर प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा। आणि खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मोक्का लावावा, त्यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवावं अशी मागणी त्यांनी केली। या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटू देऊ नका आणि त्यांची तेरे नाम सिनेमातल्या सलमान खानसारखी अवस्था व्हायला हवी असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला। त्याच्या मारहाणीचं चित्रीकरण केलंय, व्हिडिओ कॉल केलाय आणि दुसऱ्याला दाखवलं, बघा ह्याला कसं मारतोय आम्ही। तो विव्हळतोय, ओरडतोय आणि पाण्यासाठी भीक मागतोय आणि तो काय म्हणत होता, बाबा मी कोणाचंच नाव सांगणार नाही, माझ्या गावाला नाव सांगणार, आता बस करा, मारू नका। तरी सुद्धा वरून मारत होती। या लोकांना हे किती बेभान झाले होते मारणारे आणि या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणारे हे 100% हे 302 मध्ये येणारच आहेत। यांना मौका लागला पाहिजे, 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत कुठे ठेवायचे हे सुद्धा मी सीएम साहेबांना सांगणार। जवळपास नातेवाईक मित्रमंडळी गेलेच नाही पाहिजे, एकटेच राहिले पाहिजे आणि पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे। तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे। हे तेरे नाम सारखे पागलवाने हिंडले पाहिजेत, अशा पद्धतीची यांची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही। आका असो, आकाचा आका असो, नाहीतर बाका असो, नाहीतर टाका असो, ही सगळीच्या सगळी ही बिन भाड्याच्या खोलीत गेली पाहिजे, एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू। आपल्याला या ठिकाणी बोलले बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा हे असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढे बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही। धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थन आहे, फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलंय। राजीनामाची मागणी अजून पकडून धरली आहे। हे बघा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही। कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं। मूळतः संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूथ प्रमुख आहे। त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख आहे। कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडांचा परत बूथ प्रमुख।
आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे. आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे. बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मग त्याच्या पुढं कोणी कोणताही, मी नाव कोणाचं घेणार नाही, पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल. राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या. देशमुख यांचे बंधू असं म्हटले की या भेटीमध्ये काही पुरावे आम्ही फडणवीसांना दिलेले आहेत. याचा अर्थ तपासाचे पुरावे पोलिसांनी घेतले नाहीत का किंवा या पुराव्यांचे दुर्लक्ष केलं 100% गेलं का? पोलिसांनी घेतलेत. काही बाबी ज्या आहेत, मी म्हणतो ना, मीडियाच्या पुढे जाऊन सगळ्याच्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही. परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत, मिसेस आहेत, त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घ्यायचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये. कारण ते मुलं जे आहेत, संतोषची मुलगी ही 12वीला शिकते आणि मुलगा 7वीला का काय शिकतोय, 5वी का 7वी. तर ते जर नोकरीला लावून घेतलं, ते महसूल विभागात लावावं, जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं. ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे. कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला. मुख्यमंत्री एसआयटी जी स्थापन झाली त्यामध्ये काही लोक म्हणजे पोलिसांचे फोटो बाहेर आले, त्या तो सुद्धा निर्णय झालेला आहे. एसआयटी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील 2 दिवसामध्ये एसआयटी मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. मुख्यमंत्री से आज आप मिलना है, थे क्या मराठी झालं का? मराठी कोणाचं नाही ना? ओके, फक्त आता हिंदी. हा, मुख्यमंत्री से आप मिलना है, सीडीआरची मागणी केली तुम्ही. आरोपीची मी नाही, धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे. मागणी करायची गरज काय? पोलीस तपास ते करणारच आहे. कोण कोणाला काय बोललं, आका कोणाला काय बोलला, आकाचा. या सगळ्या बातम्यांवर आपलं असेल बारकाईनं लक्ष. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. दादर रेल्वे स्थानक परिसरात एका कॉलेज तरुणीचे केस कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेतील आरोपीचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी सुरू केला आहे. दादर रेल्वे स्थानकात एका माथे फिरूने 19 वर्षीय तरुणीचे केस कापून आणि ते बॅगेत भरून पळ काढल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. माटुंग्यातील रुपारेल महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीसोबत ही घटना घडली आहे. पश्चिम दादर स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या ब्रिजवरून जात असताना तरुणीला अचानक काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं असता एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन गडबडीत जाताना दिसला. तिने खाली पाहिलं असता काही केस पडलेले दिसले. त्यामुळे या तरुणीनं स्वतःच्या केसांना हात लावून पाहिलं असता तिचे केस अर्धवट कापल्याचं आढळलं. घाबरलेल्या या तरुणीनं त्या व्यक्तीचा पाठलाग केला, पण तो गर्दीतून फलाट क्रमांक 4च्या दिशेनं पळून गेला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय. विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवावर चिंतन करतानाच आगामी महापालिका निवडणुकांच्या रणनीतीबद्दल विचारमंथन झालं. अशातच मनसेची महायुतीसोबतची युती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिसकटल्याचा सूर काही नेत्यांनी आळवला. मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेतील पराभवावर विचारमंथन करण्यात आलं. मनसेची महायुतीसोबतची बैठक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येतील असे संकेत मिळत होते, पण ते प्रत्यक्षपणे तसं घडलं नाही. मनसेला जागा लोकसभेत हवी होती, त्या जागेवर शिवसेना दावा करत होती. तसंच मनसेला त्या जागेवर लढायचं असेल तर धनुष्यबाण चिन्हावर लढावं लागेल अशी शिवसेनेची भूमिका होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो प्रस्ताव धुडकावला. तसंच लोकसभा निवडणुकीवेळी देखील मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना देखील शिवसेनेसोबत एकमत न झाल्यामुळे युती होऊ शकली नाही. याचबाबत मनसेच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मला तर वाटतं शिंदेमुळे आम्हाला बसला, आमच्यामुळे शिंदेना बसला. शिंदेनाही माहिती आहे ना, आम्हालाही माहिती आहे. कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे? नाही, मी तरी बघत नाही तुमच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असते. त्यामुळे मनसे आणि भाजप महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का याची चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करते झाले. एकेकाळी कॅबिनेट मंत्री, 2 आमदार आणि 25 नगरसेवक असा लवाजमा असलेल्या शिवसेनेकडे आता केवळ
नावापुरते 3 नगरसेवक पुण्यात उरले. निवडणुकींच्या पर्यंत ते सुद्धा पक्षासोबत राहणार का हा प्रश्नच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील ठाकरेंच्या पक्षातल्या 5 नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. विशाल धनवडे, संगीता ठोसर, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून पुण्याला कायम दुय्यम माप दिलं जात होतं. त्यातच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उडालेल्या धुळधाणीमुळे ठाकरेंच्या सोबत राहिलेले नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. 8 पैकी 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. शिवसेना वाढली पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ती भूमिका कुठेतरी दुरावली जाते. कुठेतरी संघटन कमी पडतंय. नेतृत्व स्ट्रॉंग असलं तर संघटन स्ट्रॉंग होतं. म्हणून आमची मागणी होती की एक सक्षम नेतृत्व पुणे शहराला मिळावं. शहराच्या सगळ्याच भागातून प्रतिनिधित्व करणारे हे नगरसेवक भाजपात गेल्यानं शिवसेना उबाठा आणखीन क्षीण झाली आहे. आमचा पक्ष भावनेवर चालतो असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी आता खडबडून जागं होण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय नेत्यांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्विट केलंय. देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असलेल्याचा वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र असल्याचा फोटो त्यांनी शेअर केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत, नवीन माहिती समोर येते. याच दरम्यान संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केलाय. त्यात देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिसून येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतात, सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी, आम्ही सगळे जाळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. अगतिक जनता असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या फोटोनं खळबळ माजली असून आता सरकारकडून काय उत्तर येतंय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.